बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे। या प्रकरणी मनसे हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे आणि बिनविरोध आलेल्या नगरसेवकांच्या निकालावर स्थगिती द्यावी अशी मागणी या याचिकेमधून करण्यात येणार असल्याची माहिती आहे। सर्व बिनविरोध कसे निवडून आले याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा मनसेने केली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी निकेश आपल्या सोबत आहेत। निकेश, ही मागणी कधी करणार आहे मनसे आणि कशी आक्रमक भूमिका घेतलेली आहे मनसेने? 2 तारखेला जेव्हा उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याची तारीख होती त्यावेळेला अनेक अपक्ष उमेदवारांनी ठाण्यातनं उमेदवारी जी आहे ती मागे घेतलेली होती। त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार असेल किंवा काँग्रेसच्या उमेदवारांनी देखील उमेदवारी जी आहे ती मागे घेतलेली होती आणि शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 6 नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आल्याच्या नंतर मनसे आणि ठाकरेंची सेनेने आक्रमक भूमिका घेतली होती। त्यावेळेला अविनाश जाधव यांच्याकडनं आंदोलन देखील केलं गेलेलं होतं आणि या संपूर्ण बिनविरोध नगरसेवकांची कुठेतरी चौकशी झाली पाहिजे, निवडणूक आयोगाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अविनाश जाधव यांनी केलेली होती। आता अविनाश जाधव मनसे नेते जे आहेत त्यांनी आता पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत उच्च न्यायालयात धाव घेण्याचं सांगितलेलं आहे। आज किंवा उद्या ते उच्च न्यायालयात जाणार आहे आणि जे कोणी बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांना स्थगिती मिळावी अशी मागणी जी आहे ती अविनाश जाधव यांच्याकडनं केली जाणार आहे। अगदी। आणि निकेश, दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा ही याचिका दाखल केली जाणार आहे का? त्यांचा सुद्धा पाठिंबा आहे का मनसेला? काल जर पाहिलं तर मनसे नेते अविनाश जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्याचे जे नेते आहेत ते माजी खासदार राजन विचारे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये अपक्ष उमेदवारांना कशा प्रकारे धमकावलं गेलं, मनसे किंवा महाविकास आघाडीतल्या उमेदवारांना कशा प्रकारे पैशांचं आमिष दाखवलं गेलं याची सगळे पुरावे जे आहेत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनसे नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दिलेले पाहायला मिळालेले होते। त्यामुळे आता मनसे जर न्यायालयात जात असेल तरी पाठिंबा जो आहे तो ठाकरेंच्या सेनेचा देखील असलेला पाहायला मिळणार आहे। अगदी निकेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर दुसरीकडे बिनविरोध निवडणुकांप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत। ठाण्यामधील उमेदवारांना पोलीस बंदोबस्तामध्ये एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी नेलं असा दावा सुद्धा जाधव यांच्यासह विचारेंनी सुद्धा केलेला आहे। ठाकरे बंधूंच्या उमेदवाराला घेऊन जातानाचा व्हिडिओ पत्रकार परिषदेमध्ये दाखवला गेला। शिंदे यांच्या घरी गेल्यानंतर उमेदवारानं अर्ज मागे घेतल्याचा आरोप करण्यात येतोय। विक्रांत घाग असं या उमेदवाराचं नाव असून सध्या त्यांनी आपला मोबाईल बंद ठेवलेला आहे। दरम्यान ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला त्याचा देखील चांगला समाचार घेणार असा इशारा सुद्धा अविनाश जाधव यांनी दिलाय। पोलिसांचा जो वापर केला गेला तो पैशाचा वापर, आता जर हा मला तर राष्ट्र आपल्या कोणाच्या चिन्हावर आपल्या शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे, त्याने फॉर्म भरला होता आणि हा मुलगा काय करतोय, याला पोलीसवाला का घेऊन चालला एकनाथ शिंदेच्या घरी, याची चौकशी नको का व्हायला? आता हा प्रूफ आहे ना, आम्ही प्रूफ देतोय। आता याच्यानंतर जर अजून काय प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तरी मागा, तेही द्यायला तयार आहोत, पण हा सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला। त्यांनी दिलेलं सर्व कागदपत्र शेवटी आपण हे सबमिट कुठे करतो, त्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज चालू असतात, त्याचं ऍफिडेव्हिट दिलेलं असताना सुद्धा ते ऍफिडेव्हिट गायब केलं गेलं तिथूनच। आणि जेव्हा बोंबाबोंब केली त्यावेळेला मग त्या स्टाफने सांगितलं, अहो साहेब मॅडम तुमच्याकडे दिलं होतं, टेबलवर मी इथे ठेवलं होतं। मग तो स्टाफ सांगतोय की मॅडम हे इथेच तुमच्या टेबलवर आहे। आणि म्हणजे जाणून बुजून ते बाद करण्याचं जे काही षडयंत्र या लोकांनी केलं, म्हणजे अर्ध अधिक काम या अधिकारी लोकांनी केलं, अर्ध अधिक काम पैशाने केलं आणि आज अर्ध अधिक काम पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून केलेलं आहे।